मुलाखत घेणार आहोत. नमस्कार मामा. नमस्कार. मामा, नुकताच आता पुसेगाव हिंद केसरीचं जे मैदान झाले त्याविषयी तुमचं मत व्यक्त करा. मत व्यक्त असं, सेवागिरी महाराज आपल्याला पहिल्यापासून आशीर्वाद आहे, त्याच्या आशीर्वादाने आपलं चांगलं चाललेलं आहे. हां, 3 वर्ष आपला गोलती गुलालात राहिलेला आहे. पण जे कालचं मैदान झालं त्यात बकासूरच्या विषयी काहींनी अपशब्द लय बोलल्यात. त्याच्यामुळे आपण पहिली दिलगिरी व्यक्त करतो. आणि जे चात्यांना मारहाण पी झालीत आपल्या, कारण बकासूरचे चाती काय आम्ही मावळ मशीदून घेऊन नव्हतो आलो, ते लांब लांबून आलते. त्यांना तरी असं, आणि सगळ्यांना माहिती आहे, पुसेगाव कमिटीला माहिती आहे की बकासूरचे चाते किती आहे, त्यांनी तरी असं कारण होतं पाहिजे. गेल्या वर्षी बी आम्हाला एक फोन केला की बकासूरची गाडी लॉबी तुम्ही एक बॅट द्या. आम्ही सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आहे आमच्या म्हणून आम्ही आत्ता इथंपर्यंत एवढ्या वर गेलेलो आहे. आमची परिस्थिती काय होती, त्या सेवागिरीचा आशीर्वाद आम्हाला इथून पुढं पी आहे आणि पुढं पी राहणार. पण कमिटीने बी स्वार समजून घ्यायला पाहिजे होतं की जे माईक बॉलला त्यात अख्खे समालोचक बी होते, यूट्यूब चॅनलवाले होते, कोणी एक बी बाईट नाही दिली की लगेच की असं नव्हतं बोलायला पाहिजे. कारण बकासूर अख्ख्या हिंदुस्थानामध्ये एकच आहे. बरोबर आहे. आणि गाया म्हशी आमच्या काही कोणत्या बॉलला आहे ना, त्याला माझ्यातर्फे तुला 10 म्हशी देतो, माझ्या गोठ्याव ये, तुला 10 म्हशी फुकाट देतो मी. तू म्हशी बोलते, लोकांच्या नंदीला तू अपमान केला आहे की लोक म्हशी पाहतात का? लोक सगळी नंदीच पाहतात. आणि आमच्या बकासूर दैवशक्ती सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, अख्ख्या जगभराला माहिती आहे की बकासूर नंदी आहे. 5 वर्ष महाबैल पळतोय, आज 6 वर्ष पायाचा त्याचा पुसेगावमध्ये गेला होता. पण तिथं बैलाच्या मना मूडच नव्हता पळायचा. पण काय ती रेंज नव्हती, मी काय मैदानात कधी जात नाही. पण तिथं त्या बकासूरची बी इच्छा नव्हती की तिथं पळायचं म्हणून त्याची. कारण आत्तापर्यंत 5 वर्षाला माझा बैल पळतो, आत्तापर्यंत मोहिला कधीच त्यांनी पाडलं नाही खाली सुट्टीला, शांत उभं राहतो. पण फोन नाही लागल्यामुळं फोन लागला. पण उशिरास तो साहिल म्हणून मुलगा आहे आमचा, तो महाराजच्या विश्वात तो जास्त वर गाड्या सुटल्या. नाही तर आपला बैल गटालाच नसता, पण आपला गटालाच अर्ध्यातून आला असता. पण ती रेंज नसल्यामुळं थोडासा हे झाला. आता झेंडे बिंडे लावलेत, काय बोलले झेंडे लावलेत, सगळ्या महाराष्ट्राने भेटले. बैल आपला पाळा आहे, तो पाखऱ्या बी पाळा आहे, कारण तो पे हिंद केसरी झालेला आहे बैल. पण काय होते, देवाच्या दारात देव अन्याय झाला, देव पाळणारच नाही ना. पण देवा नंदीला पाळायचं नव्हतं तिथं. बकासूर संग ती पोरं असतात, अमोल रेणुसे, ती पुसेगावली सगळी त्यांना ओळखीतात, त्यांना बी चापकाने मारलं आणि गाडी लगेच सोडून दिली. हारजीत होती 4 पायाचा माय. आम्हाला काय तर आम्ही देवाला नाव होत नाही, आमचा देवाचा आशीर्वाद कायम आहे. आणि पुढल्या वर्षी बी आम्ही ते पळायला जाणार. एकच आहे बकासूर, महाराष्ट्रात नाही हिंदुस्थानात अख्ख्यात एकच आहे. मोलशेट बी एकच आहे म्हणावं. बकासूरने आम्हाला जे केले, अख्ख्या महाराष्ट्राने प्रेम दिले, त्याच्या पोटी ती पब्लिक आली होती बकासूरसाठी. आणि एकाच पुसेगावसाठी आले, तुम्ही अख्खी बघा, पेडगाव बघा, चंद्रहारदा अशा मैदानावर बघा, सगळी काही पब्लिक आली. पण त्यांनी अशी प्रेक्षकाला मारहाण करताना कॅमेऱ्यात सहज दिसतंय की मारतात ते पब्लिक. आणि फायस गट सुटला तर पब्लिक अख्खी लांब गेली. कारण बकासूर फक्त जाताना खाली, बाकी पब्लिक त्यांनी केलं, त्यांच्या जाऊन जागेवर बसलीत. पण त्यांनी मारा नव्हतं पाहिजे एवढं पब्लिकला पण, आणि बकासूरला पण नावं ठेवली.